नमस्कार, मी प्रज्ञा. न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. पाहूया पुण्यातील महत्त्वाच्या घडामोडी. ऐन दिवाळीच्या काळातच शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता म्हणजेच टीईटी परीक्षा होणार आहे. त्यामुळे आता दिवाळीच्या सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांना नाही तर शिक्षकांनाच अभ्यास करावा लागणार आहे. अंदाजे 2000 शिक्षकांना ही परीक्षा द्यावी लागणार आहे. धक्कादायक बाब म्हणजे 52 वर्षांच्या आतील सर्व शिक्षकांना फक्त 2 वर्षांतच टीईटी उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. अशा स्थितीत किती शिक्षक ही पात्रता परीक्षा गांभीर्याने घेतात आणि उत्तीर्ण होतात ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील कीटक प्रतिबंधक व नागरी हिवताप विभागातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी अखेर वारसा हक्क लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतलाय. खडकी रेल्वे स्थानकासमोरील नव्याने उघडलेल्या प्रवेशद्वारामुळे निर्माण झालेल्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी शेकडो रहिवासी, पालक, शालेय विद्यार्थी व नागरिक संघटनांनी स्थानक परिसरात शांततापूर्ण आंदोलन केले. संबंधित प्रवेशद्वार हे थेट सेंट थॉमस शाळेसमोर असल्यानं लहान मुलांसह प्रवाशांच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण झाला असल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिले. वारजे परिसरातील माई मंगेशकर रुग्णालयासमोरील उड्डाण पुलाखालील रस्ता सध्या बेकायदा पार्किंग आणि अनधिकृत व्यवसायांचा अड्डा बनलाय. या ठिकाणी नो पार्किंगचे फलक लावलेले असूनही वाहने पार्क केली जातात, मात्र वाहतूक विभाग याकडे सर्रास दुर्लक्ष करत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला 4 चाकी, रिक्षा आणि व्यावसायिक वाहने बिनधास्तपणे उभी केली जातात. त्यामुळे ही जागा रिक्षा आणि व्यावसायिक थांब्यांसाठी आहे का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. पुण्यातील तब्बल 61 रुग्णालय आणि दवाखान्यांनी अद्यापही आग प्रतिबंधक यंत्रणा अद्ययावत केली नसल्यानं महापालिकेनं त्यांना नोटीस बजावली असून तातडीनं त्रुटी दूर न केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा दिलाय. मलेरिया रुग्णांचे लवकर निदान झाल्यास त्यावर तातडीनं उपचार करता येतात, तसेच रोगाच्या प्रसाराचा धोका कमी होतो. याकरता महापालिका प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सर्वेक्षण करत आहे. प्रत्यक्ष सर्वेक्षणात वस्ती पातळीवर ताप आलेल्या रुग्णांचे रक्ताचे नमुने घेतले जातात. ते सकारात्मक आल्यास तात्काळ उपचार करण्यात येतात. मलेरिया विभागात पुरेशा मनुष्यबळाची नियुक्ती होईपर्यंत महापालिकेने ऑगस्टमध्ये 200 आशा स्वयंसेविकांचे प्रशिक्षण पूर्ण करून त्यांना मलेरिया तपासणी किटचं वाटप केले. त्यामुळे मलेरिया रुग्णांचे निदान जलद होण्यास मदत होणार आहे. पोलिसांनी कुख्यात बंडू आंदेकर, निलेश घायवळ आणि रिजवान उर्फ टिपू पठाण यांच्या बेकायदा मालमत्तांवर जप्ती, अतिक्रमणांवरील कारवाया आणि बँक खाती गोठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान पोलिसांनी कोथरूड, कोंढवा, हडपसर, बिबवेवाडी, सहकारनगर, कात्रज, येरवड्यासह इतर भागातील सराईत टोळ्यांवरही कठोर कारवाई करावी अशी मागणी या भागातील नागरिकांकडून केली जाते. शहरातील प्रमुख रस्त्यावरील अडथळे दूर करण्यासाठी महापालिका आणि महावितरणची समिती स्थापन केली जाणार आहे. या माध्यमातून विजेचे खांब, डीपी यासह अन्य अडथळ्यांचे सर्वेक्षणही केले जाणार आहे. पुण्यात आज पहाटे खुनाचा थरार पाहायला मिळालाय. वाघोली परिसरात तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या करण्यात आली. मृत तरुण हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्याच 3 साथीदारांनी त्याचा खून केल्याचं सांगण्यात येते. बादल शेख, वय 24 असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. पुण्यात स्वयंघोषित गुंडांचे साम्राज्य वाढताना दिसत आहे. शहरातील गुन्हेगारी ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आंदेकर टोळी, निलेश घायवळ गँग यांच्या कारवाया आपण पाहिल्या आहेत. सामान्य नागरिकांनाही याचा त्रास सहन करावा लागतोय. गोळीबार, कोयत्यानं वार करणं हे या गुंडांसाठी आता सामान्य झालंय. त्यामुळे पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला असून गुन्हेगारांचे आर्थिक कंबरडे मोडण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी पुणे पोलिसांकडून गुन्हेगारी टोळ्यांचे आर्थिक ऑडिट केलं जाणार आहे. या बातमीसह न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबूया. पाहत रहा न्यूज अनकट.